शिरसगाव काटा तालुका शिरूर जिल्हा पुणे असणारं पवित्र हे शंकेश्वराचं महादेव मंदिर. प्रेरणा व आशीर्वाद कैलासवासी बबनदादा कदम महाराज शिरसगाव काटा व दशरथ बापू गराडे शिरसगाव काटा हरिभक्तपरायण दादासाहेब हरिभाऊ गायकवाड या सर्वांच्या प्रेरणेने आदरणीय हरिभक्तपरायण तुमच्या शिरूर तालुक्याचं भूषण परमार्थ प्रेमी स्नेही राजेंद्र महाराज कदम यांच्या फोनवरून आणि गावाच्या विनवणीवरून माझ्या पामराकडे ही तारीख आली. सद्भाग्यानं सर्व मायबापांचं दर्शन झालं, श्रोतेजनांचं दर्शन झालं. तुमच्या भागाचं वैभव असणारे स्वरसम्राट आदरणीय हरिभक्तपरायण संभाजी महाराज पवार साहेब असतील, कदम माऊली असतील, सर्वच गुणीजन गायक वृंद असतील, तर सर्व स्नेही मंडळी तर बरेच जण पुढं ओळखीचे तर सगळे नात्या संबंधाचं गाव. तरी दुर्भाग्य असे 14 वर्ष लागलं मला इथं यायला. सगळे स्नेही मंडळींचं पाहुण्यांचं गाव. पण काय झालंय, कीर्तनाच्या आधी लय ओळखी काढू नका घरनं सांगितलंय. तसा पाकिटावर परिणाम होतो असं म्हणतेत. मला नाही एवढं माहिती. तुम्ही स्नेहेरून अनुबंधाचे सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी काटे शिरसगावचा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक माई भगिनी माझ्यासाठी अगदी भगवंताच्या समीप आहेत. असणारे सर्व प्रवचनकार, कीर्तनकार, चहा नाश्ता देणारे, सकाळची पंगत, संध्याकाळची पंगत, जागरच्या पंक्ती देणारे, काल्याचा महाप्रसाद देणारे, जागीरदार परिवार असेल, काटे परिवार असेल, कदम जागीरदार परिवार, शिंदे, गोरे, साळुंके, कोकाटे परिवार, दैनंदिन कार्यक्रमाची सर्व व्यवस्था करणारे सर्व मंडळी, पंचकृषीतील सर्व टाळकरी वृंद, विनेकरी बाबा, सर्व व्यवस्था करणारे सर्व मान्यवर वृंद, विनेकरी आमचे लोंढे महाराज असतील, वारकरी सेवा करणारे सर्व मंडळी, कीर्तनकाराला साथ देणारे सर्व टाळकरी वृंद, मायबाप, गोड असं तुमच्या पुणे जिल्ह्याचं वैभव आहे. सुंदर असे टाळकरी, काय लेकर गोड दिसतात व. आणि काय माझ्या माता भगिनी सगळ्या सावित्रीच्या, रमाबाईच्या, अहिल्याबाईच्या अवतार असणाऱ्या माझ्या सईबाईच्या गोड अशा लेकरांसाठी एकदा सुंदर टाळ्या वाजवा. सर्व मान्यवर वृंद, समस्त ग्रामस्थ शिरसगाव. 2 जणांची नावं राहिली बरं का चुकून. आता ते नावं घेण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, सुंदर अशी पेटी मास्तर आणि गोड असे आमचे जाधव महाराज मृदंगाचार्य. वा गोड गोड. 3 लाख समाज असू द्या, 4 लाख समाज असू द्या, 2च किलोमीटर वरती जेवलेला असू द्या, तरी वारीमध्ये जर कोण म्हणलं ना उकडलेल्या शेंगा कोणतरी वाटीत आहे व, माणसं टाळ टाकून पळायला व्यायची नाहीत. ते एक कीर्तनकाराचं नाही ऐकत, दिंडी चालकाचं नाही, कोणाचं नाही, पण तोही 2 लाख समाज चोपदाराच्या हातातला धर्मदंड उंच झाला तर थांबवण्याची ताकद फक्त चोपदाराची सगळ्यात मोठी ताकद. कीर्तनकार स्वतःच 5 सोडून जर दुसरीकडे गेला तर थांब म्हणण्याचा अधिकार सुद्धा चोपदाराचा आहे. कीर्तनकार जो मतीत भाव सांगायचा आहे त्याच्यापेक्षा जर वेगळ्या वाटणं निघाला तर त्याला खाली बस म्हणण्याचा सुद्धा अधिकार चोपदाराचा आहे. अशी सगळी अधिकाराच्या तुळशीवाल्या माईपासून ते इथं सिस्टीमवाल्यापर्यंत माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड पोहोचवण्यासाठी सुंदर गोड अशी सिस्टीम, जरा सिस्टीमवाल्यासाठी एकदा टाळ्या. युवा कीर्तनकार त्यांचा तुषार मोरे यूट्यूब चॅनल, त्यांचंही मी नम्र अभिवादन करतो. त्यांनाही सर्वच तुम्ही. आज काल्याचा प्रसंग, कळसाचा प्रसंग, तुम्ही सर्व शिरसगावकर वाशी किती वर्ष झालं? हा 45 वर्ष झालं माय बाप. आज 4 तप पूर्णतेकडे चाललेला हा नामयज्ञ सोहळा आहे. एवढ्या वर्ष झालं तुम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन घेतलं, त्या शंकेश्वराची सेवा केली. निष्कलंक परमात्मा आहे, निस्वार्थी, काय मागत नाही ओ पोटाला, काही नाही. भगवान महादेवाचं अधिष्ठान जिथं जिथं असन ना तिथं आपोआप वैराग्य प्राप्त होतं. तिथं काय मागायची इच्छाच होत नाही हो. का? अरे गुलछडीच्या, मखमलीच्या, रातराणीच्या फुलांच्या माळा बाकी सगळ्या दैवताला, पण ज्याला शेळ्या खाताना विचार करतात ते धोत्र्याचं फुल माझ्या शंकेश्वराला हो, त्याची इच्छा नाही. जगाच्या पाठीवर रत्न जडित मंदिर आहेत,
अडीच अडीच हजार कोटींच्या मंदिरामध्ये देवा तुला आता पिंजऱ्यात कोंडलं रे. चिंच खालचा कवटी खालचा देव गेला. देवासाठी कधीही जाता येत होतं पहिलं, पण आता देवा तुला सुद्धा वेळ काळ आलं, सगळं आलं रे. तुझ्या जाण्याकडे सुद्धा काळा वेळाचं बंधन आलं. तो अखंड बघ जगाला पावतो तो देव. आधिनाथ उमा बीज प्रगटले. बीज म्हणजे सीड्स, आणि कशाचं बी धरीत नाहीत. कदम महाराज कानी कवडी धरीन काय आपण? नाही धरीतो. अहो एक लावलं तर हजार उगवून येण्याची ताकद बीजामध्ये असते. म्हणून देवाला आई नाही, देवाला बाप नाही, देवाला बहीण नाही, देवाला भाऊ नाही, देवाला नात्या संबंधाचं कोणी नाही, कारण तेच अख्ख्या जगाचं बीज आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्राला दले सहज स्थिती. सहज स्थितीनं ते प्राप्त होतो. अशी विभूती सुंदर असणारा भगवान महादेव. कशाची अपेक्षा नाही, आई नाही देवाला. म्हणून मला वाटतं 16 सोमवार जरी केलं ना, एखादं आपल्याला लगीन असू द्या, सुपारी फुटून मोकळं होतं. का? देवाला आई नाही. मुलीला अपेक्षा असते आपल्याला सासू नसावं, देवाला बाप नाही. उपास धरणाऱ्याला वाटतं आपल्याला सासरा नसला तरी चालं, नात्या संबंधाचं कोणी नाही. विष्णूच्या मंदिरात जर नवरा नवरी गेली तर तिथं नवरी नवर देवाला चिमटा काढीन. होय वा. आता एवढा मोठा पगार आहे, आणि काय घरातल्या पिका पाण्याच्या उत्पन्नात कोण तुमच्या पगारावर लक्ष देतंय? जरा 4-2 पगार बाजूला काढून विष्णूचे जे गळ्यात आहे ते मला करा की. विष्णूच्या मंदिरात पण तीच नवरा नवरी शंकेश्वराच्या मंदिरात येऊन द्या बरं. महादेवाच्या गळ्यातलं मागून काय? भस्म उठे रुंड माळा, त्रिशूळ डमरू नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. नवरा नवरी कधी महादेवाच्या मंदिरात म्हणीन कव महादेवाच्या गळ्यातलं ते मला घालता का? उलट ते घरात पिलू निघू द्या बार, कसं 15 दिवस वाट्याव झोपत्यान, पण घरात शिरायच्या नाहीत. विठ्ठल असं निर्विकल्प निष्कलंक भगवान महादेवाचा अधिष्ठान, की जो जगातला पहिला नवरदेव आहे, की ज्याची वरात बैलावर निघली. जगातला पहिला नवरदेव की ज्यानं हळदी समारंभाला अंगाला राख लावली, हळद नाही लावली. हळद संसारिकाला रोज मुक्का मारे आपल्याला, त्यामुळे हळद आपल्यासाठी हळद आपल्यासाठी देवासाठी राख आहे. राख माझी मैनाक राणी आणि हिमालय पर्वत. नवरदेव हिमालयात आल्यानंतर अचंबित झाली माझी मैनाक. सोन्याच्या पंचारतीनं भगवान शंकराला ओवळायला गेली आणि चक्कर येऊन खाली पडली. माय, अरे माझ्या जावयाला सदैव जर गंगा अखंड अंघोळ घालते आणि अखंड चंद्र जर शीतलता देत असेल तर माझी 10 रुपयाची निरंजनी काय कामाची? तो भगवंत. आजचा काल्याचा प्रसंग, जो परमात्मा कृष्ण भगवान 3 दिवसाचा होता त्या दिवशी भेटायला गेला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. तो
भगवंत की जो एकमेकाच्या हृदयामध्ये राहतो. जैसा हृदया सदा निराम सर्व सुखाचा राम की भ्रांतीची या कामो विषयावर. एकमेकाच्या हृदयात आहे. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. एकमेकांच्या हृदयात आहे आणि म्हणून भेदभाव नाही करायचा. इतकं पवित्र मंदिर. हा काल्याचा प्रसंग. काल्याच्या प्रसंगामध्ये महाराज बांधलेला असतो, म्हणजे दोरीने नाही बरं का, बंधनानं. पहिल्या दिवशी नाम, दुसऱ्या दिवशी संतपर, तिसऱ्या दिवशी उपदेशपर, चौथ्या दिवशी उपदेशपर. द्वैत अद्वैत मागणी आणि काला. एकदा का काला झाला की महाराज लोकांनो घरी हाला. आज संध्याकाळी कुठं काय. हा गोड मंडप ज्यानं 8 दिवस आपल्या अंतकरणात साठवला. जी मावशी येताना बिगर मिठाची कणिक पक्वजन सांगितली तशी बनवून आणत होती, जी 8 दिवस आहे त्याच जागेवर बसत होती, आज तिला मंडप सोडताना तिची अवस्था काय होईल. माझ्या संत मायबाप्पांनी विरहणीमध्ये लिहिली, देवा पडिलो दुर्देशी मज आठवे मानसी दिनते सिरजनी झाली ओ माय. नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी जीवासी दुःख होता. वर्षभरात एक काला सगळ्यांनी मायबाप या, कारण संतांनीच मुळात विनवणी केली. इथं कोणी कास्ट सर्टिफिकेट नाही मागणार, एज्युकेशन सर्टिफिकेट नाही मागणार, तुम्ही सिबिल नाही मागणार, संसारात तुमचा पाय किती वेळा घसरलाय इथं कोणी तुम्हाला बोलणार नाही त्याच्याबद्दल काय. यारे यारे लहान थोर याती भर देणारी नर करावा विचार नरगे चिंतक बनते. यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार नरगे कोणा. चिंता नका करू, सगळ्यांनी आनंदानं या. कारण काल्याच्या प्रसंगात जो आनंद मिळतो तो संसारातल्या आनंद इतका सीमित नसतो, मर्यादित नसतो, तर अद्वैत असतो. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देह योगी यांची. हा आनंद आहे. हा उत्तम असा खेळ जो भगवंत खेळला त्याचं हे चरित्र. आणि म्हणून बांधलेल्या कीर्तनकाराला मर्यादा दिलेल्या इथं. तसं 125 वर्षाचं परमात्म्याचं आयुष्य, पण गोकुळात जेवढ्या वेळ देव राहिला 11 वर्ष 7 महिने तेवढंच चरित्र कीर्तनकारानं उच्चारायचं असतं. कुठं केलेलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोळी केले देवे गोकोळी केले देवे गोकोळी. चरित्र ते उच्चारावे केले गोकोळी केले देवे गोकोळी केले देवे गोकोळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोळी केले देवे गोकोळी केले देवे गोकोळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोळी केले देवे गोकोळी केले देवे. या फराटे मामा या. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे. चरित्र देवानं जे गोकुळात केलं ते चरित्र. सगळ्याला आज आनंद होतो, आज सगळ्याला प्रसाद मिळणारा असतो. आमच्यासारखे 7 दिवस आले त्यांना पगार मिळणारा असतो. सगळ्याला आनंद आहे. ज्याला सप्ताह आवडत नाही त्याला सुद्धा आनंद आहे. गेली बाबा एकदाची डोकेदुखी 3:30 वाजताच काकडा चालू होत होता, त्यांना सुद्धा आज आनंद आहे. मग सगळ्याला आनंदित करणारा काला असतो. पण कृष्णाचं चरित्र आनंदाचं आहे का? नाही व आनंदाचं. अहो स्वतःच्या डोळ्या देखत
भाताचा एखादा गोळा भिंतीवर मारल्यानंतर जितके शिंतोडे उडतील तेवढे मासाचे शिंतोडे स्वतःच्या आईनं डोळ्यात देखत लेकरांच्या शिंतोड्या उडलेल्या पाहिल्या. तेव्हा कृष्णाचं चरित्र. सहाही मारिती दुराचारी. 6 मारले व सख्या भावानं. 6. 7वं योग मायेनं नेलं आणि 8वं पोटातही त्याची जाणीव झाली. 8वा त्या देवकी माईचं तेज जैसा दिशे सूर्य, सूर्यासारखं तेज. आणि तो क्षण, तो दिवस, तो निमिष, तो पल उजडला. आची सोनियाचा देनू वर्षे अमृताचा घन आजी सोनियाचा देनू. वा 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 वा. पेटी मास्तर भरपूर आहेत, असं गोड वाजवणारे पाहिजे. गायक भरपूर आहेत तो, असे गोड गाणारे नाहीत. किती चालीचे आहेत बा, म्हणजे किती चाली येतात गोड गाणारे. जे पाहिजे ते देणं हे गायकाचं, आमच्या संभाजी महाराजांचं कर्तव्य. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, ताल से ताल मिला. तयारी लागते बर का, पक्वाचे भरपूर. पण असं नाही एकदा मी सहज विचारलं, सम किती मात्र्यावर घेतली? पक्वाचे म्हणलं आपल्याला किती पाहिजेत. तसं काय नाही, पण कोणत्या मात्र्यावर देतो तुम्हाला लागन तसं. तसं नाही, त्यातला जाणकार माणूस पाहिजे. ते अनुभव आहे त्यांच्या अंतकरणामध्ये. 6 मारली, 7वं योग मायेनं नेलं आणि 8व्याचा लखलकाट प्रकाश अख्ख्या पृथ्वीवरती पडला. का मोठकी देहाकृती उमटे मग निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा प्रकाशमान झालं. आणि तो तिथी, तो क्षण उजडला. देवकी माय सांगते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जरी कंसाशी कळेल माझ्या बाळाला मारील. सोडा आता मिठी सोडा आणि याला लपवा कुठतरी. त्याला कळालं तर तो हा सुद्धा लेकरू माझं मारून टाकन. आणि म्हणून देवानं आईला टाळलं आणि बाबांना कान पुढं करायला सांगितलं. बाबा, बाया माणसाचं काय तोंड राहत नाही, म्हणून त्यांना काय मी सांगत नाही. लोय त्यांच्या जीवाला बडबड, कुठं बसल्या तरी बडबड. रात्री बिंडकुळी निघली कीर्तनात, 15 मिनिटं बाया आरडत होत्या. आता का आरडायचं? अरे ज्या पवित्र आईच्या लेकरानं वाघाला फाडलं या भूमीत येऊन, श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी विराजते यदंतस्य विनोनेका वर्तते कस्य परी. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी, जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. अरे तोच मायभूमीचा छावा धर्मवीर शंभूराजे. ज्या भूमीत जन्मले ती ही पवित्र भूमी हो. आईनं कशाला व्यावं का? अरे ज्या आईच्या पोटी असं पवित्र लेकरू जन्मलं तो हा पुणे जिल्हा. शुरांचा जिल्हा, वीरांचा जिल्हा, साहित्यकारांचा जिल्हा, विचारवंतांचा जिल्हा, गायकांचा जिल्हा, निर्माता दिग्दर्शकांचा जिल्हा, कविवर्यांचा जिल्हा. 21 बंधारे आणि 20 पावन नद्यांनी भरलेलं पवित्र पुणे जिल्हा. अरे गुन्हा करणाराला सुद्धा वाटतं मला पुणे जिल्हाच आवडतो. कुठून गुन्हा करून येऊ द्या, पण मला अटक करावं हो पुण्यात. म्हणजे अटक करणारा सुद्धा आवडतो. विठ्ठल विठ्ठल पवित्र आईंच्या पोटी जन्मलेलं लेकरू. पण आईचं तोंड राहत नाही, पाहिजे तिथं बडबड करत्यात मोकार. एक जण नवीन खोंड शिकवित होत आणि ती एखादं खोंडाचं निसटलं बुवा दाव, ती मोठमोठ्याने आरडायला लागला माणूस पुढं चालणाऱ्या मावशीला. मावशी, खोंडाचं दावण निसटलंय, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. मावशी ऐकन काय? मावशी म्हणले तुझ्या बापाचा रस्ता आहे तवा. नाहीच बजूल झाली. शेवटी गाडी नड घेऊन गेली, झाली केस स्टँड कोर्टात. काकुलते आला गाडीवान,
डोळ्याला पाणी आलं आणि वकिलाला सांगितलं, वकील साहेब गरीब माणूस आहे, फीला सुद्धा पैसे नाहीत, काही करा पण मला निर्दोष सोडावं, लग्नाला आलेल्या 2 पोरी तो घरात. ते म्हणलं फक्त काय बोलायचं नाही, कोर्टात केस स्टँड होऊन दे, तुझी 1 रुपया फी घेईन, फक्त बोलू नको. 2 पिंजऱ्यात उभं केले, म्हातारी मोठमोठ्याने शिवे देती तिथं पिंजऱ्यात सुद्धा, पण हे बिचारा गप. वकील आला म्हातारीनं दिलेला, का बाबा गाडी गेली का म्हातारीच्या पायावनं, गप, काय बोला ना. तुम्हाला गुन्हा मान्य आहे का काय, गप, काहीच बोला ना. तुमची चूक झाली का काय, गप, काहीच बोला ना, काहीच बोला ना. शेवटी म्हातारीच म्हणली, बोल की त्या दिवशी कसा म्हणत होता मावशी बाजूला सरा, गाडी पायावून जाईन, बैलाचं दावण निसटलंय. तिथंच निकाल लागला राव विठ्ठल. म्हणून बायांचं तोंड राहत नाही. कृष्ण परमात्मा देवाला, त्या वासुदेवाला म्हणला, आईला मी काय सांगत नाही. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. कोपऱ्यात पडलेलं सूप आहे, अंधकार आहे, देव जन्माला येतो, पायातली बंधनं हातातली बंधनं गळून पडतात. सुपामध्ये वासुदेवाला वसुदेवानं ठेवलं सुपात. आता चित्रकारानं टोपलं केलं तिथं त्याच्या परीनं, पण कृपादान केली संती कल्पांती ही सरेना. दान सुपात देतेत म्हणून देव दान दिलता, देवाला सुपात ठेवलं आणि सूप यमुना मायेमधून घेऊन जात असताना गुडघ्यापाशी वाहणारी यमुना माय देव घेऊन आले कळल्यानंतर पार गळ्याजवळ आले, नरड्याजवळ आले, नाका तोंडात पाणी जायला लागलं. का, अरे यमुना मायचा जावाई बर का कृष्ण परमात्मा. ती म्हणले जावायचं तोंड बघायचंय, म्हणले जावायचं तोंड बघण्यावारी बापाचं मात्र होईल, आणि म्हणून पाय बाहेर काढला, त्यासी लावेला अंगुष्ठ, पाय बाहेर काढला, यमुना मायला दर्शन दिलं, पूर ओसरला, पूर चालला पाट, त्यासी लावेला अंगुष्ठ, आणि पहिल्या तीरावर असणाऱ्या गोकुळामध्ये गेला. तिथं गोकुळामध्ये गेल्यानंतर माता यशोदेच्या अयोनी संभवामध्ये पायाच्या जवळ रडणाऱ्या लेकराच्या आवाजानं यशोदामाई जागी झाली. बाळांतीन झालेले त्या काळी आयांना सुद्धा कळत नव्हतं काय बाळात पण असं. आता तर 3 महिन्यापासूनच अंगणवाडीला लागल्यापासून ते फायलीच घेऊन आहेत बा, एक बाळात पण 6 लाखाला पडलं. इकडे यशोदामाईला माहिती नाही आपण बाळांत झालो. यशोदामाईपाशी माया होती आणि ती माया उचलली, डोळ्याला पाणी आलं. कृष्णा तुला पाहत होते यशोदा, आम्ही होतो वरचणी, ती आली आमुच्या जवळी, पाहिला का मनती माझा मुरारी. काय प्रेम करावं यशोदामाईकडून शिकाव. माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येते. माया घेऊन आला देव, आणि इकडं मथुरेत माया आली की आकांत करायला लागली. माया करते आकांत, तेने उठते दूत. माया आकांत करते, आपलं आपलं शिकवते ते माया. ज्याचा वशिला त्याच कुत्र काशीला, ती माया बर का. आपला आपला स्वार्थ दाखवते ती माया. एकदा का झाली ना निवडणूक लगी बदलते, तिला माया म्हणतात बर का. हा,
किती बिचारे उड्या हाणायच्या, 1,500 आलं, 1,500 आलं, 1,500 आलं, 1,500 आलं. आमची एक चुलत बहीण माझ्या गळ्यात पडून रडली, महाराज. अगं म्हणलं काय झालं ग ताई, तुला तर आता 1,500 येतात, तू का माझी एकटीची बहीण का? म्हणली महाराज तेव तो गोळ झाला, अर्ध्या तिकिटासाठी 70 वय केलतं, 65लाच योजना गुतली. विठ्ठल विठ्ठल अरे कोण नाही रे भलं करणार, कोण नाही. मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती. कोण नाही कोणाचं रे, आपल्यासाठी कोण नसतं. आयुष्यभर तुम्ही आम्ही शेतकरी मायबाप फक्त हाल सहन करणार, आपलं कोणी नाही रवाली, कोणी नसतंय. मायेने आकांत केला आणि दूत जागे झाले, माया हातातून निसटली कंसाच्या आणि तिनं सांगितलं तुझं लागी वदी उपजला माझे आधी. आणि मग असा कृष्ण परमात्मा सगळ्याला आनंद झाला. गवळण मनती गवळण मनती गवळण मनती गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे ताटी बाटी सुंट बडे, एक धावी एकी पुढे एक बाटी सुंट बडे. ऐसी गला बाल झाली दासी जणी लगाडी, ऐसी गला बाल झाली दासी जणी लगाडी. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला. यशोदा माईला लेकरू झालं. सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था ज्यानं केली, म्हणून कृष्ण चरित्र म्हणजे क्रांती, कृष्ण चरित्र म्हणजे निसर्ग संवर्धन आहे, कृष्ण चरित्र म्हणजे व्यापकता आहे, कृष्ण चरित्र म्हणजे सत्य तत्व आहे. अरे ज्याचा माल त्याचं हाल, बाकी सगळी लाल झाली हो. अरे ज्याला ढग आणले त्याच्यातून पावसाची निर्मिती झाली, त्या गोवर्धनाची पूजा करा, त्या देवेंद्राची काय पूजा करताय, काय त्या इंद्राची पूजा करताय, काय त्या इंद्राचा याग करता. यागच करायचा असेल तर गोवर्धनाचा करा. ज्यानं यमुना माईला पाणी आलं आणि दुतडे भरून नद्या वाहायला लागल्या, ज्याचा खरं कष्ट आहे त्याला खरं प्रेरणा देणारं कृष्णाचं चरित्र आहे. आणि म्हणून सगळ्याच्या भुकेची व्यवस्था त्यानं केली. सहजती सुंदरवदनमध्ये वयत्पादकजस्मरं वासरमणि निपतमसानारी नाश्यन्ति विघ्नानमसदैव सुतं देवकं सचानूरमरदनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. सगळ्यांची व्यवस्था केली हो. तीच व्यवस्था आज इथं होणार आहे. सुंदर असा तुम्ही कुठं बांधलाय बरं? बांधायचंय का? हा सोन्याचा आहे ना? अविषाची होय माती, अंतकाळी काय सांगा त्या मातीचा शरीराची होय माती, शरीराची होय माती, होय माते, शरीराची होय माते. कोणी येती सांगाती, कोणी येती सांगाती. हावगी कामे कोटी अंती जाणे मसनवटी, हा अवघी
अंती जाणे मसनवटी अंती जाणे मसनवटी हो शरीराची होय माते शरीराची होय म्हणून भगवंतानं 3 गोष्टीवरती प्रेम केलं. एक प्रेम केलं मातीवर, दुसरं मातेवर आणि तिसरं मातृभूमीवर. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज चितलम शस्य श्यामलम शुभ्र जोत्स्नां पुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी. पहिलं प्रेम मातीवर. काही विसरावं माती नका विसरू. अरे मुठभर माती पाण्यात टाकली तर आजही मातीवरती लाल तवंग येतो. तो माझ्या वीरांच्या शुरांच्या रक्तानं भिजलेला आहे. हो हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं वह याद रहे तू. ती मातीनं शिकवलं. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. हाँ सबसे पहले तू है तेरे बाद एक नाम है तू मेरी आवाज है तू मेरा अंजाम है अंजाम है ए वतन महबूब मेरे तुझ पे जान कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए जान भी देंगे है वतन तेरे लिए. वा वा. हे असतं प्रेम. पहिलं प्रेम केलं मातीवर कृष्णाला. पहिलं प्रेम मातीवर, दुसरं प्रेम मातेवर. अहो मानलेली आई होती तरी माझ्या देवानं विचारावं का ग आई, अगं तू गोरी, नंदबाबा गोरे, दाऊबाई गोरे, मीच का ग काळा. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काळा. त्यावेळेस यशोदेनं सांगितलं तूने काली माटी का सेवन किया, तूने काली गाय का दूध पिया. अरे तू माती खाल्ली रे म्हणून माती इसरायची नाही. ही काळी आई धन धान्य देई, जोडती मनासी नाती. आमुची माती आमुची मानस, माती विसरायची नाही. देवानं माती खाल्ली. कपिला गायचं, काळ्या गायचं दूध प्याला म्हणून तू काळा. अरे पण कृष्णा नको नाराज हो. अरे किती राधा गोरी असू दे, राधेचं डोळं तर काळच आहेत की रे. गजरा रे गजरा रे, डोळं काळ येतं. विठ्ठल विठाला 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 विठाला. असा परमात्मा
पहिल्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा, तिसऱ्या दिवसाचा होतो. तिसऱ्या दिवशी शंकेश्वर भगवान त्रिशूळ डमरू घेऊन गेला. भगवंताला पाहिलं, पाहून देत नव्हती माझी यशोदमाई. असला आलाय गोसाय, अख्ख्या अंगाला राख लावली, गड्यामध्ये मुंडक्याच्या माळ आहे, माझं पोरग भिलका काय, पण ताकदीनं माझा देव तिथं थांबला. म्हणला तुझ्या दारात जीव देईल, पण पोर पाहिल्याशिवाय हालायचं नाही. तिसऱ्या दिवशी देव शंकेश्वर तिथं गेला. चौथा दिवस गेला, पाचवा दिवस गेला, सहाव्या दिवशी पुतना आली. नामा म्हणे आली नंदाची या घरात. नाम म्हणे आली नंदाच्या घराला. 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 स्वरूप सुंदर देवांगना, देवांगना, देवांगना. स्वरूप सुंदर देवांगना, देवांगना, देवांगना. नाम म्हणे आली नंदाच्या घराला. माझी वाणी तू वर्णी गुण ना. स्वरूप सुंदर देवांगना, देवांगना, देवांगना. माझी वाणी तुझे वर्णी गुण ना. माझी वाणी तू वर्णी गुण ना. अप्सरा आली बघा. नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना, डोरल्या पाटलं जोडवर, कमरेला कंबरपटा, सारा थाट माट करूनी नेसले ग शालू पैठणचा. इतकी गोड आली, अख्ख्या वाटण गरीबाची लेकर पाजू पाजू मारली. कृष्णाच्या दारात आली. विचारलं कुठे ग? म्हणली पाळण्यात झोपले. पण तू कोण? अगं म्हणली मी तुझी बहीण की. म्हणली मला कुठं बहीण होती? म्हणली लांबच्या नात्याची. अगं लग्नाला तर नाही बोलावलं तर बोलावलं, फेसबुक ट्विटरवर टाकली तू पत्रिका, पण मी उशिरा बघितली जरा. असं आहे का? हा मग तुझं पोरग बघायला आले मी. कुठे? म्हणली झोपलंय. देव म्हणला अशा झोपा काढल्यानंतर लय परतळ गावन काय धंद्यात? मी का झोपा काढाय आलोय काय? देव लगेच रडायला लागला आणि रडणाऱ्या देवाकडं धावली माझी यशोदामाई. त्यावेळेस यशोदामाईला सांगितलं अगं जा तुझी पाण्याचं बघ जा, मी तोवर पोराकडे बघते. विष भरून आणलं होतं स्तनामध्ये. कोण होती? अहो देवानच तिला बोलवलं होतं. ती काय अशी वैरीण नव्हती, ती बळीराजाची बहीण रत्नमाला होती. मागच्या जन्मात सांगितलं होतं देवा तू जर माझं लेकरू झाला तर तुला स्तनपान पाहिजे. म्हणला आई ह्या जन्मात नाही, पण कृष्ण जन्मात नक्की मी तुझं काही सेकंदासाठी का होईना लेकरू होईल. मांडीवर घेतलं, स्तनपान करायला सुरुवात केली आणि देवानं डोळं मिटलं. का डोळं मिटलं असते ना? झोप लागली काय देवाला? नाही नाही. देव म्हणतो शंकेश्वर भगवान महादेवजी, अहो विष पेनं काय माझं काम नाही. मी काय पालकमंत्र्यासाठी भांडणाऱ्यातला गडी नाही. जे तुमचं खातंय ते तुम्ही सांभाळा. दूध हायतवर मी पेतो आणि विष आलं की तुम्ही सुरुवात करायची. माझ्या भगवंत विष प्याला, मुंच करायला लागलं तरी देवानं सोडलं नाही बाई. एक तर मी धरत नाही आणि धरलं तर पुन्हा सोडत नाही. असा माझा 21 कारण भागवतात दिली. का डोळं मिटलं व्हावं? ती आई हो, आई बनून आली आणि डोळं झाकून आईचं स्तनपान केलं आणि आता आईला आपण मारून टाकणारे देव आहे हो. त्याच्याकडं माया होते. आजच्या सारखं अमानवीय निष्पाप आणि नीच कृत्य करणारी माणसं नव्हती हो. 3-3 तास प्रेतावरती उड्या मारून अख्ख्या शरीराचा चोथा करणारी माणसं नव्हती. प्रेतावरती लघवी करणारी माणसं नव्हती हो. नव्हती माणसं. अंतकरण होतं हो त्यांना. पण कृष्ण परमात्म्यानं डोळं झाकून घेतलं. स्वतःच्या हातानं आईला कसं मारू ग माय तुझी ग पुण्याई. माझ्या देहात साचली आई ओली बाळांतीना, उभ्या फडात नाचली. अख्खा आयुष्यभर नाचली राय आपल्यासाठी.
स्वतःच्या डोळ्यानं स्वतःच्या हातानं कशी आई मारू म्हणून देवानं डोळं झाकलं. पुतणीचा उद्धार केला. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य आईसे पवित्र वैरी आहे दिदले. मग सगळ्या पोरांना गोळा केलं आणि पोरांना विचारलं, कार पोरांनो हातापायाच्या काड्यान पोट वाढ्या असं कस काय तुमचं? रांगता रांगता देवाचं चरित्र, चालता चालता देवाचं चरित्र, पालत उलट पडतानाच देवाचं चरित्र. सगळ्या दैत्यांच्या खाली तुडवून टाकल्या, मारून टाकल्या. काग बगरी मारीला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. सगळ्या दैत्य खाण्या बुडवल्या आणि देव थोडं 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 थोडा रांगायला लागला. रांगताना सुद्धा डावाच पाय पुढं करायचा का? देवाला डाव खरा आवडतो. देव काळाय, देवाला काळ पण आवडलं. अहो त्या काळ्या गोऱ्या पाय काय काय गावात 42 नवरदेव झालं. 2-2 लाख एजंटनी खाल्लं. लग्नाचा तपास नाही. अहो काळ गोर दोनच रंग आहे. तो दोनच रंग आहे. पण तरी माणसांचं किती गडी काळा असू द्या बायको गोरीच करणार. पण राजांना तुम्हाला काय माहिती हो, काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी ज्यात सावती. विठ्ठल विठ्ठल.